नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. तर आज मुलांना खावेसे वाटले होते नूडल्स. तर मुलं म्हणाले की चला आपण चायनीज स्टॉलवरून मस्त असे नूडल्स आणूया. मी म्हटलं नको, मी घरी तुम्हाला छान आणि पोटभरीचे असे नूडल्स बनवून देते. तर बघा इथे एक 60 रुपयाचं फक्त नूडल्सचं पॅकेट आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे नूडल्स आलेले आहेत. आपली फॅमिली 1 ते 2 वेळा तर नक्कीच हे नूडल्स करून खाऊ शकते आणि शिवाय पोटभरीचे होतात आणि पैसेही वाचतात. तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडासा लसूणसुद्धा घेतलेला आहे आणि माझ्याकडे कोबी नव्हता तर मुलांना म्हटलं मला कोबीसुद्धा आणून द्या. तर आपल्या घराच्याच पाठीमागे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर मंडई आहे आणि तिथे शेतकरी खूप छान असा ताजा ताजा भाजीपाला घेऊन विकत असतात. तर तिथे मुले कोबी आणण्यासाठी गेले होते. तर खूप छान असा फ्रेश असा कोबी त्यांना भेटलेला आहे आणि ते घेऊन आलेले आहेत. बघा किती छान असा फ्रेश कोबी आहे. तर सगळी तयारी माझी भाज्या वगैरे चिरून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला पाहायचे आहे नूडल्स शिजले आहेत. तर नूडल्ससुद्धा आपले शिजत आलेले आहेत आणि हे शिजलेले नूडल्स आता मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. हे नूडल्स चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यावर ते थोडंसं ऑइल टाकायचं, म्हणजे ते स्टिकी होत नाही आणि थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. कोबीसुद्धा छान असा चिरून घेतलेला आहे आणि आता गॅस पेटवून त्यावरती ठेवलेली आहे. अशी मोठी कढई जी चायनीज स्टॉलवर असते ना तशी. तर त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी आपल्याला करायची आहे हाय फ्लेमवरती, कारण चायनीज रेसिपी ह्या नेहमी हाय फ्लेमवरतीच बनवल्या जातात. तर मंडळी, तुम्हाला कुठली चायनीज रेसिपी आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आपण येथे कांदा, सिमला मिरची, गाजर आणि कांद्याची पातसुद्धा टाकलेली आहे. त्यावरती कोबी छान असा टाकलेला आहे आणि ॲड करायचे आहे सॉस. तर मी इथे रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस हे 3 सॉस टाकून घेतलेले आहे. त्यानंतर 1 टोपण असं व्हिनेगरसुद्धा टाकून घेतलेलं आहे. त्याने छान अशी चव येते आणि हे जे आपण बॉईल केलेले नूडल्स आहेत ते ॲड केलेलं आहे आणि छान असं आपल्याला आता हे परतायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी तिखटपणासाठी थोडंसं काळी मिरी पावडरसुद्धा टाकलेलं आहे. हे पण तुम्ही ट्राय करा, खूप छान टेस्ट होते. तर मुलांना देऊन बघूया कशी वाटते. तर मुलांनासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.